नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 2 अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग, या अध्यायातील श्लोक नंबर 68 ते 72 हे 5 श्लोक शेवटचे आहेत या दुसऱ्या अध्यायातील। ते मी तुम्हाला त्याचे कथासार सांगणार आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसे वाटले ते। तर आपण आता श्लोक नंबर 68 पासून पुढे जाऊया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तस्माद्यस्य महाभावो निगृहीतानि सर्वश इंद्रियाणीन्द्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, म्हणून हे महाभावो, ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते। केवळ कृष्ण भावनेमध्ये किंवा सर्व इंद्रियांना भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करून इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे। ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते त्याप्रमाणे इंद्रियेही नियंत्रित केली जाऊ शकतात, पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे तर ते केवळ भगवंताच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात। ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे, त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्तीकरता योग्य असा परिशार्थी म्हटले जाते। श्लोक नंबर 69। या निशा सर्वभूतानां तस्म्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यन्त्यमुन्ये। सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी जी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते। तात्पर्य, बुद्धिमान मनुष्यांचे 2 वर्ग असतात। एक वर्ग इंद्रिय तृप्ती करता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतदर्शी मुनीचा असतो। आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्याची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते। भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात। भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतो। आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो। या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते। आत्मनिरीक्षक मनुष्य भौतिक सुख आणि दुःखांच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो। तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो। श्लोक नंबर 70। अपूर्यमानमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशाशन्ति यद्दत तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात
अव्याहतपणे प्रवास करणाऱ्या नद्यारूपी इच्छाच्या प्रवाहाने विचलित होत नाही. केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. तात्पर्य, विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरी विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अधिक पाण्याने भरला जात असतो, तरी समुद्र तसाच शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्ण भावने स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्तीकरता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरीसुद्धा भक्त परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कशाची आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवतात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्याप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावनाभावित मनुष्याचे प्रमाण आहे, कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करणारीची ही प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र, ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाची कामना असते, ते कधीच शांत प्राप्त करू शकत नाहीत. मुमुक्ष सकाम कर्मी आणि सिद्धीची प्राप्त करण्यात लागलेले योगी ही अतृप्त इच्छामुळे सुखी होऊ शकत नाहीत. परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्ती हा भगवंताच्या सेवेतच आनंदी असते आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्षप्राप्ती करण्याची त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून तेच पूर्णपणे शांत असतात. श्लोक नंबर 71. विहाह कविहाय कामान्य सर्वान् पुमां शौरित निस्पृह निर्ममो निरहंकर स शांतीमधी गच्छति. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छाचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनाचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. तात्पर्य, निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्ती करता कशाची इच्छा न करणे होय. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भावित होण्याची इच्छा करणे म्हणजे वास्तविकपणे निस्पृह होणे होय. आपण स्वतः म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णाचा नित्यसेवक आहे हे याची जाणीव होणे हे कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे. जो या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टीचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती, म्हणून त्याला युद्ध करावायचे नव्हते. पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाला तेव्हा त्याने युद्ध केले, कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांची इच्छा होती. स्वतःसाठी त्याला युद्ध करावायची मुळीच इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णासाठी त्याने अर्जुनाने आपल्या सर्व सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णाची संतुष्टी करणे हाच होय. जीव हा इच्छारहित किंवा भावनाशून्य असू शकत नाही. त्याने आपल्या इच्छांची गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. भौतिकदृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या आधिपत्याखाली आहे, म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. हे दिव्य ज्ञान आहे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे. म्हणून जीवाची सनातन स्वरूप स्थिती ही कधीच श्रीकृष्णांच्या बरोबरीची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च असू शकत नाही. हे पूर्णतया जाणणे होय कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे. श्लोक नंबर 72. यशाब्राहि स्थिती पार्थनैनां प्राप्य विमोहते
स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही। मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो। तात्पर्य, मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मानंतरी कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही। ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे। श्रीकृष्णांना शरण जाऊन खडगाव महाराजांनी जीवनाच्या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली। निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंतःकरणाचा मार्ग होय। बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यानंतर केवळ शून्य उरतो, पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे। वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होते। जे स्थूल भौतिकवादी असतात त्यांना इतके जाणणे पुरेसे असते की या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे, परंतु जे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असतात त्यांच्यासाठी या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते। या जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावनाभावित झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते। भगवत धाम आणि भगवंताची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच फरक नाही। भक्तिपूर्ण सेवा आणि भगवतधाम दोन्ही परमान्य किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजे भगवतधामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे। भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावनाभावित कर्म केले जाते। या जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे त्वरित ब्रह्मप्राप्ती होय आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवतधामात पूर्वीच प्रवेश केला आहे। ब्राह्म हे जड तत्वाच्या अगदी विरुद्ध आहे, म्हणून ब्राह्मस्थिती म्हणजे भौतिक कर्माच्या स्तरावर नसणे। भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे। गुणांसमतीत्यताम ब्राह्मभूयाय कल्पते, म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय। श्री भक्तिविनोद ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे असे म्हटले जाते। कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत। दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग याची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडवले आहे। या प्रकारे भगवद्गीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील भक्तिवेदांत वाच्य संपन्न पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के, गोपाळकृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कलास्पती। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर भक्त श्रोते हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 3 कर्मयोग या अध्यायात भेटू। मी तुमचा इथेच निरोप घेतो। धन्यवाद।